हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. स्वराज इथे सकाळी सकाळी काय करतोय तर त्याचे बाबा ना येताना त्याला खाऊ घेऊन आले होते. जसे की त्याला ती बिस्किट हवी होती ना, ती घेऊन आलेत, नानकटाई आणि कुंदा, फरसाण आणि तिळगुळ जे आपण आता संक्रांतीला लागतील ना म्हणून तिळगुळ घेऊन आले. तर तो इथे बघत होता की काय काय आणले, कारण तो खूप खुश झाला होता ती बिस्किट बघून, कारण भरपूर दिवस झाला तो मागत होता. आणि माझा इकडे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी ना वडापावचा बेत चालू होता. अचानक सकाळी वडापावचा बेत कसा काय असं म्हणाल, पण नाही, आदल्या दिवशी ना संध्याकाळी वडापाव बनवले होते. तेच उरलं होतं जरा बॅटर पण आणि बटाट्याचं सारण पण, आणि गोळे करून छान असे बटाटे वडे करून घेतले. आणि माझीच फक्त आंघोळ झाली होती पटकन, मग मी वडा खाऊन घेतला आणि चहा पिऊन घेतला. नंतर मग स्वराज आणि स्वराजच्या बाबांना पण दिलं मी थोड्या वेळाने. स्वराज मात्र डब्याला घेऊन गेला आणि नंतर मितू आल्यानंतर सुद्धा मितूने पण खाल्ले वडे. नुसते वडे खायला छान वाटतात, पाव खाल्लं तर पोट गच्च होतं, त्याच्यामुळे पाव काही घेतले नाहीत, कारण आमच्या इथे पाववाला येतो दर दिवशी सकाळी पण आणि संध्याकाळी पण. पण म्हटलं पाव वगैरे नको काहीच. त्यानंतर देवपूजा करून घेतली सुंदर अशी. सकाळी जरा 2 दिवस फुलं मिळत आहेत मला, त्यामुळं खूप आनंद होतो. म्हणजे मी तुला जेव्हा सोडायला जाते तेव्हा येताना घेऊन येते मी इथे भोगीच्या भाजीची तयारी करून घेतली. बघू शकते काय काय लागते ते सगळं चिरून घेतले. फक्त याच्यामध्ये आता जे हरभरा असतो ना हिरवा, तो राहिला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या भाजीची तयारी केली आणि ह्यांना मोड आलेल्या पावड्याची भाजी पाहिजे, ती सुद्धा करणार आहे. हे स्वराजला शाळेमध्ये सोडायला गेलेत ना, मग म्हटलं मी सतत सारखी त्यांना फोन करून सांगत होते ही भाजी आणा, ते आणा, हे आणा, ते आणा. त्याच्यामुळे ते भडकले, मला बोलले तूच चल माझ्यासोबत, तुला काय घ्यायचं आहे ते घे. मग आधी आम्ही आलो इथे अस्तर घ्यायला, जे की मला ब्लाऊजसाठी आणि ड्रेससाठी पाहिजे होतं, ते घेतलं. आणि इथं हे ना चौकशी करत आहेत त्याची, की तुम्ही कुठे राहता, कुठचे आहात वगैरे वगैरे. त्यानंतर मग आम्ही गेलो सरळ आवळे घ्यायला, कारण थंडीचा सीझन चालू झाला की आवळे येतात विकायला. मग मी ह्यांच्या भरपूर दिवस मागं लागली होती की मला आवळे घेऊन द्या म्हणून. मग इथे आलो आणि छान छान अशी बोरं बघून असं तोंडाला पाणी सुटलं होतं, पण बोरं काही घेतली नाहीत. तिथून मग आलो आणि जे काही सुगड घ्यायचे होते ना तिथे सुगड घेतले, कारण माझ्याकडे ऑलरेडी 2 सुगड होते, त्याच्यामुळं मी छोटे छोटेवाले 3 घेतले. खरं तर ते दरवेळेस खरेदी करून मग पुन्हा पुन्हा ते ठेवून द्यायचं म्हटलं की नको होतं. त्याच्यामुळे मी मोठीवाली ना अशीच ठेवून दिले. दरवर्षी मी तीच वापरते आणि छोटीवाली मग विकत घेत असते. तिथून मग आम्ही पुढे आलो आणि मग जे काय सुगडामध्ये भरायला लागतं ना ते सामान घेतलं आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण घेतलं 1 किलो. का तर भाकरी बनवायच्या होत्या. आज तीळ लावून भाकरी बनवतात ना, ते आलेले हातपाय वगैरे धुतले आणि पटकन भाकरी बनवायला घेतल्या. भाजी मी आधीच शिजायला टाकून गेली होती, पण मितूला निरोप देऊन सुद्धा मितूने ती काही भाजी शिजवली नाही, त्यामुळे मला पुन्हा येऊन ती शिजवावी लागली. राळ्याचं तांदळाचं भात, तर ते इकडे राळ्याचे तांदूळ मिळतच नाही. दुकानात जरी विचारलं ना तरी नाही म्हणतात कसलं तांदूळ. त्याच्यामुळे मग आपल्याला साधाच भात बनवायला लागतो, त्याचा मान असतो राळ्याच्या तांदळाचा. ते कसे असतात तांदूळ? एकदम वरी वरी असते ना तसे, पण पिवळे असतात ते जरा. अच्छा, पिवळ्या कलरचे असे. तुम्हाला पण माहिती आहेत का राळ्याचे तांदूळ? कारण इथे विचारायला गेलं तर खरंच कुणाला माहिती नसतं त्याच्यामुळे. आणि आत्ताच्या आयुष्यामध्ये म्हणजे माझ्या, मी जसं लहानपणी जे सगळं बघितले ना मम्मी काय काय बनवायची, काय काय करायची, ते आता मी स्वतः करताना मला ती आठवण येते लहानपणीची, की अशा अशा गोष्टी बनायच्या. ते मी मुलांना सतत सांगत असते की मम्मीसुद्धा अशा पद्धतीनं बनवायची, त्याच्यामुळे मला पण ह्यातलं थोडंफार माहिती आहे. त्यामुळे मी पण माझ्या मुलांना शिकवत असते काय काय करायचं ते. कारण आपणच आपले रीती परंपरा जर मुलांना नाही सांगितल्या तर त्यांना काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे छान अशा तीळ लावून भाकरी केल्यात मी आज, आणि ते पण तांदळाच्या भाकरी. बाजरीची भाकरी कोण खात नाही ना, म्हणून मी बाजरीचं पीठ आणलंच नाही. आणि इकडे बघू शकताय जी मिक्स भाजी असते ना ती इकडे शिजते, जी की मी आत्यांजवळ सांगून गेली होती मी तुला सांगा की गॅस लावून ठेवायला, पण मी तू माझी नेहमीप्रमाणे विसरली. मस्त असं आपलं भोगीचं ताट तयार झालेलं आहे, जे की नैवेद्याचं देवासाठी काढलेलं आहे. ते आता नैवेद्य दाखवून घेते.
नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग आम्ही तिघांनी जेवून घेतलं. स्वराज काय शाळेमध्ये गेला होता. मितूचं जेवण झालं होतं. इथे माझं पण जेवण झालं. त्यानंतर इथे बघू शकताय दुपारचं वातावरण कसं काय आहे ते. आणि खरं सांगायचं म्हणजे माझी फजितीच झाली. ताक वगैरे पिल्यामुळे ना इतकी छान झोप लागली होती ना, 5 कधी वाजले कळलंच नाही. स्वराजला आणायला हे जाणार होते, पण झोपेमुळे त्यांना काही शक्य झालं नाही. त्याच्यामुळे उशिरा का होईना पण मी आणायला गेली होती. 5 वाजता बघ कोण आहे 5:30 ते 6 वाजेपर्यंत म्हटलं मॅडमला थोडं अंतर घेऊन या, तुम्ही आला मॅडम घेऊन. तर तसंच आम्ही चालत चालत आलो. संक्रांतीच्या वाणामध्ये ना भरण्यासाठी साहित्य आणायला दुपारी गेलो होतो ना, पण दुपार कधी झाली हे कळलंच नाही. आणि मुलं बघू शकता इथे संध्याकाळची खेळायला स्वराला बोलवायला आलेली आहेत. सकाळी ना ह्यांना कामावरून येताना ना जे काही संक्रांतीच्या वाणामध्ये भरण्यासाठी भाज्या लागतात, ऊस लागतो, ते काय आणणं जमलं नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला दुपारी जावं लागलं आणण्यासाठी. आणि ह्या भाज्या मिळवणं म्हणजे मोठा टास्क असतो. आणि सणाच्या तोंडावर ना ह्या भाज्या खूप महाग झालेल्या असतात. त्यामुळं आधी 2 दिवस आणलेलं बरं पडतं. पण ठीक आहे म्हटलं. उद्यासाठी लागणारे हरभरे मी नीट करत बसले. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.